ಅವರಿ ಕುಟುಂಬನಿ तो हार है ना त्याच्या पायथ्याशी कष्ट करा दुसरी खुर्ची या ताई ताई या नमामि बोलायचे सर्वांनी धम्मं नमामि संघं नमामि बंतेजींना पुन्हा बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि बंतेजीला आपण याचना घ्यायची आहे याचना करायची आहे ओकास वंदामि बंते द्वारतयेन कत्तं सब्ब अपराधं हमतु मे बंते द्वितीयं पिवोकास वंदामि बंते द्वारतयेन कत्तं सब्ब अपराधं हमतु मे बंते तृतीयं पिवोकास वंदामि बंते द्वारतयेन कत्तं सब्ब अपराधं हमतु मे बंते ओकास अहं बंते तीसरणेन सदी पंचशीलं धम्मं याचामि अनुगहं कत्वा शीलं देत मे बंते द्वितीयं पिवोकास अहं बंते तीसरणेन सदी पंचशीलं धम्मं याचामि अनुगहं कत्वा शीलं देत मे बंते तृतीयं पिवोकास अहं बंते तीसरणेन सदी पंचशीलं धम्मं याचामि अनुगहं कत्वा शीलं देत मे बंते वंदन करून उपस्थित सर्व धम्मोपासक उपासिका या सर्वांना मंगल कामना व्यक्त करू यमहं वदामि तं वदेथ अहं बन्ते नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स
तस्य भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्य नमो तस्य भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्य नमो तस्य भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्य नमो तस्य भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्य बुद्धं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयम्पि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयम्पि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयम्पि संघं शरणं गच्छामि द्वितीयम्पि संघं शरणं गच्छामि तृतीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयम्पि धम्मं शरणं गच्छामि तृतीयम्पि धम्मं शरणं गच्छामि तृतीयम्पि संघं शरणं गच्छामि तृतीयम्पि संघं शरणं गच्छामि शरणागमनं सम्पूर्णम् वन्दे पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समादयामि पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समादयामि अदिनदाना वेरमणि सिक्खापदं समादयामि अदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादयामि कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादयामि कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादयामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादयामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादयामि शूरामेरयमज्जपमादठाना वेरमणि सिक्खापदं समादयामि स्वामेरयमज्जपमादठाना वेरमणि सिक्खापदं समादयामि शरणेन सदे पञ्चशीलं धम्मं साधुकं सुर्पितं कत्वापमादित शील सम्पादितव्यम् वन्दे साधु 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 बुद्ध पूजा पूजयामि मुनिन्दस्य श्रीपादसरोरुहे पूजेमि बुद्धं कुसुमे मणेन पुय्येण मेतेन लभामि मोक्षम् पुष्पं मिलायति यथा इदं मे आयु तथा याति विनाशभाव गणसारप्पदीपेन दीपेन तमदंसिना लोकदीपं सम्बुद्धं पूजयामि तमोनुदं सुगन्धिकाय वदनम् अनन्तगुणगन्धिना सुगन्धिना गन्धेन पूजयामि तथागतं बुद्धधम्मच्च संग सुगततनुभवा धातुओ धातुगङ्गे लङ्काय जम्बुदीपे इदसपुरवरे नागलोके चतुपे सभ्ये बुद्धस्य बिम्बे सकलदशदिशे केशलोमादिधातु वन्दे सभ्येऽपि बुद्धं दशबलतनुजं
बोधिचेतियं नमामि वन्दामि चेतियं सब्बठाणेषु पठितं शारीरिक धातु महाबोधि बुद्धरूपं सकलं सदा सकल विद्या विदुरजानं देवरूपं सुजीव निर्मलचक्षु गभीरघोषं गौरवर्णं सुकाय अभयचित्त निभयकामं सुरतधम्मं सुपेम विरतरज्जं सृजननेतं भीमरावं सरामि भीमरावं सरामि भीमरावं सरामि दिव्य प्रवरत्न तु साधु वरदान तु अद्य कुलभूषण तु भीमराजा सकल विद्यापति ज्ञान सतसंगति शास्त्र शासनमति बुद्धि तेजा पंकजा नरवरारत स्वजन उद्धरा भगवंत आमुचा खरा भक्त काजा चौदार संगरी शास्त्र धरिता करी कापला आरिवुरी रौद्र रूपा मुक्तिपथ कोणता जीर्ण स्मृती जाळिता उजाळल्या अगतिका मार्ग साजा राष्ट्रकृती शोभते भारती महामानव बोलती सार्थ संज्ञा शरण बुद्धास शरण धम्मास शरण संघासनी भीमराजा हे पुष्प गोळा कर सर्वांच्या हातामध्ये एकत्र कर आणि तथागत भगवान गौतम बुद्ध तथा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या रूपास पुष्प अर्पित करायचे आहे. बनते या ठिकाणी परित्राण पाठ घेत आहे. तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स इति पिसो भगवा अरहं सम्मा सम्बुद्धो वेद्याचरण संपन्नो सुगतो लोकविदु अनोत्तरो पुरुष धम्म सारथि सत्ता देव मनोस्नानं बुद्धो भगवाति बुद्धयावजीवितं पर्यन्तं शरणं गच्छामि ये च बुद्धातीता च ये च बुद्धानागता पशुपन्ना च ये बुद्धा वन्दामि सर्वदा नत्थि मे शरणं अह्यं बुद्धो मे शरणं वरम् एतेन सच्चवज्जेन होतु मे जयमङ्गलम् उत्तमङ्गेन वन्देह पादपशुवरोत्तमं बुद्धेयो कलितो दोषो बुद्धो कमशोतं मम या किञ्चिरतनलोके विद्यते विविधापतो रतनं बुद्धसमनन्ति तस्माशोन्ति भवन्तु मे यो सन्निसिन्नो वरबोधिमूले मारं ससेनं महन्ति जीवित्वा सम्बोधिमागच्छि अनन्तयानो लोकोत्तमोत्तं प्रणमामि बुद्धम् स्वाखातो भगवता धम्मो सन्दितिको अकालिको यहि पाशिको औपनायिको पश्चातं वेजितव्यो वियुयेति धम्मयावजीवितं पर्यन्तं शरणं गच्छामि
एच धम्मा अतीता च एच धम्मा अनागता पशुपन्ना च ये धम्मा वन्दामि सर्वदा नत्ति मे शरणं अय्यं धम्मो मे शरणं वरन् एतेन सच्चवच्चेन होतु मे जयमङ्गलम् उत्तमङ्गेन वन्देयं धम्मच्चाद्वैतं वरन् धम्मे यो कलितो दोषो धम्मो गमतो तं मम या किञ्चिरतनलोके विद्यते विविधपतो रतनं धमसमनन्ति तस्मास्सोऽन्ति भवन्तु मे अट्टाटिको अर्यपतो जनानां मोकपवेशाउजकोमगम् धम्मो यान् सन्ति वरोपनीतो नियानिको तं पनमामि धम्मम् सुपरिपन्नो भगवतो सावकसङ्गो भुजपरिपन्नो भगवतो सावकसङ्गो न्यायपरिपन्नो भगवतो सावकसङ्गो सामिचिपरिपन्नो भगवतो सावकसङ्गो एदितं चत्तारि पुरुषयुगानि अट्टपुरुषपुग्गला एष भगवतो सावकसङ्गो आवनीयो पावनीयो दक्षिणीयो अञ्जलिकरणीयो अनुत्तरं पुण्यं खेतं लोकसाति संघयावजीवितं पर्यन्तं शरणं गच्छामि एच संघातीता च एच संघानागता पशुपन्ना च ये संघा वन्दामि सर्वदा नत्ति मे शरणं अय्यं संघो मे शरणं वरन् एतेन सच्चवच्चेन होतु मे जयमङ्गलम् उत्तमङ्गेन वन्देयं सङ्घच्चाद्वैतोत्तमं संगे यो खलितो दोषो संगो कमतो तं मम या किञ्चिरतनलोके विद्यते विविधपतो रतनं संगसमनन्ति तस्मास्सोऽन्ति भवन्तु मे संगो विशुद्धो वरदक्षिणीयो सन्तीन्द्रियो सबमलपैनो गुणे नीके समिधिपत्तो अनासो तं पनमामि संघम् इमाय धम्मानुधम्मपरिपत्या बुद्धं पूजयामि इमाय धम्मानुधम्मपरिपत्या धम्मं पूजयामि इमाय धम्मानुधम्मपरिपत्या संघं पूजयामि आदाय माय परिपत्या जाति जरा मरण परिमुच्य स्वामी इमेना पुण्यकम्मेन मामे बालसमागमो सत्यं समागमो हन्तु यावनिपानपत्या देवो वसन्तु कालेन स सम्पादेतु च पितो भवतु लोकच्च राजा भवतु धम्मिको एष मूले निषण्णो वा सपरि विजयं अक्का पत्तो सपयुतं सत्ता वन्दे तं बोधिपादकम् इमे ते महाबोधि लोकनाथेन पूजिता अस्मि ते नमः स्वामी बोधिराजा नमस्तुते बोधिराजा नमस्तुते बोधिराजा नमस्तुते
नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स विपत्ति पटि विहाय सब संपत्ति सिद्धियां सब रोगा विनाशाय भवे दीर्घायुदायकं सब दुख विनाशाय भवे निब्बान संतिके बन्ते अनुगण कृत्वा परितं वृत्तमङ्गलम् समन्ता चक्रवालेषु अत्र गच्छन्तु देवता सद्धम्मा मुनिराजस्य शृण्वन्तु सखमुखदम् धम्मश्रवणकालो अयं वदन्ता धम्मश्रवणकालो अयं वदन्ता धम्मश्रवणकालो अयं वदन्ता ये सन्ता सन्तचित्ता तिसरं शरणा एतं लोकन्तरे वा भूमा भूमा च देवा गुणगुणगान व्यवता सप्तकालम् एते आयुक्तो देवा वरकनकमीया मेरो राजे वसन्तो संतो सहेन्तु मुनिवर वचनं श्रोतु मग्ग सुमग्ग सभ्येषु चक्रवालेषु एकादेवाच ब्रह्मणो यः अम्मिः कतपुयं सब सम्पत्ति साधकं सभ्येन्तं अनुमोदित्वा समङ्गा शासनरता प्रमादरहिता हन्तु आरङ्कासु विशेषसु शासनपिशलोकस्य उडीडा भवतु सर्वदा शासनपिशलोकश्च देवा रक्षन्तु सर्वदा सदे सुखी हन्तु सभ्ये परिवारे अन्तनो अनिज्ञा सुमना हन्तु सभ्यैः यातिभिः राजतो वा चोरतो वा मनुष्यतो वा अमनुष्यतो वा अज्ञतो वा उदकतो वा पिशाचतो वा खानुकतो वा कण्कणतो वा नखतो वा जनपदरोगतो वा सदम्मतो वा असदिटितो वा असपुरीशतो वा चण्डहत्ति असमिगगोन कुकुरयहि विचिका मणिसपदिपि अचतरच्च सुकरमैष एकरकषादि नानाभयतो वा नानारोगतो वा नाना उपतो वा सभ्ये आरङ्गहन्तु सभ्ये सता सुखे हन्तु सभ्ये होतु च खेमिनो सभ्ये भद्राणि पश्यन्तु मा कच्चिदुःखमागमा यानि भूतानि समागतानि भूमानि वा यानि मन्तलिखे सभ्येव भूता सुमना भवन्तु अतोऽपि सकाच शृण्वन्तु भाषितं तस्माय भूतानि समेत सभ्ये मेतं करोतं मानुषीयापजाय दिवाचरतो चर्यन्ते बलि तस्मै निरक्षमपमत्त भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वबुद्धानुभावेन
सदा सोन्ति भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलम् रक्षन्तु सर्वदेवता सर्वधर्मानुभावेन सदा सोन्ति भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलम् रक्षन्तु सर्वदेवता सर्वसङ्घानुभावेन सदा सोन्ति भवन्तु ते सभीत्यो विवर्जन्तु सपरोगो विनाशतु माते भवन्तरायो सुखी दीर्घायुक भव यजितं पतितं तुय्यं कीपमेव समेधतु सभ्ये पुरेन्तु चित्तसङ्कल्पा छन्दोपन्नरसयथा आयुरारोग्य सम्पत्ति सब सम्पत्तिमेव च ततो निब्बान सम्पत्ति इमिनाते समीझतु सर्वांनी साधु 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 सर्वमङ्गलं भवतु सर्वमङ्गलं भवतु सर्व पुष्प एकत्र करा. दान पारमिता या ताईंना माहीत आहे दान पारमिता काय असते आणि वर्षवासाच्या काळामध्ये दान पारमिता खूप महत्वाची आहे. एका म्हणतेला भोजन दिलं म्हणजे 1000 लोकांना भोजन दिल्यासारखं आहे. आणि एका बौद्धाच्या ज्याला उपासक म्हणतात त्याला जर जेवण दिलं तर ते 500 लोकांच्या समान असते. परंतु तो शिरवाण आणि धर्माण आज या ठिकाणी ही जी पौर्णिमा आहे भगवंतांनी जर 2500 वर्षापूर्वी जो खरा न्याय दिला असेल तो स्त्रियांना भगवंताच्या काळामध्ये आजच्या या पौर्णिमेला भगवंताची जी दुसरी आहे म्हणजे मावशी जिने भगवंताचं संगोपन केलं सिद्धार्थ गौतमाचं संगोपन केलं आणि लहानचं मोठं केलं. माता महामाया या लवकरच निघून गेल्या होत्या आणि माता प्रजापती गौतमी यांना ते भाग्य लाभलं. कारण सिद्धार्थ गौतम हा लहानपणापासून होता ही माता महामाया प्रजापतींनी केली. ज्यावेळेस सिद्धार्थ गौतम हे सम्यक संबुद्ध होता मोठे होतात त्या गौतम ते मोठे होतात त्यावेळेस त्यांच्या आईला म्हणजे मावशीला आठवण येते. त्याला आपण म्हटलेली आहे पहिल्यापासून माय मरो आणि मावशी जगो. तर ही मावशी का आपणही चिवर धारण करायला पाहिजे आपणही भिकुणी व्हायला पाहिजे असं एक संकल्प करते आणि ती पायी 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 काही मैल चालत चालत जाऊन ज्या ठिकाणी सम्यक संबुद्ध असतात त्या ठिकाणी जाते आणि म्हणते का आपण आता सम्यक संबुद्ध मी जरी तुमची पूर्वाश्रमीची मावशी असेल किंवा माता असेल तुमचं संगोपन केलं असेल तरी मला तुम्ही प्रवंचा द्या मला तुम्ही प्रवर्जित करा. परंतु भगवंत त्यावेळेस स्त्रियांना प्रवर्जित करीत नव्हते सुरुवातीला. तर 3 वेळेस त्यांनी त्या गोष्टीला नकार दिला नाही. परंतु माता प्रजापती गौतमी ही दुःखी कष्टी होते का आपण एवढं करून त्याचा काही उपयोग नाही म्हणून ती भक्ती आनंदाला सांगते. ते आनंद हे एकदम निकटचे असतात भगवंताच्या जे काही घडतं ते आनंदाला माहीत असतं म्हणून महाप्रजापती गौतमी आनंदाला सांगते असं असं आहे भगवंताला सांगा. जवळजवळ 500 महिला या ठिकाणी आलेल्या आहेत आणि त्या महिला सर्वांना ती चिवर घ्यायचं आहे आणि त्यांना भिकुनी व्हायचं आहे अशा पद्धतीने. तर पुन्हा मग आनंद म्हणतो ठीक आहे मी सांगतो भगवंताला
मग भगवंताकडे आनंद जातात आणि भगवंताला विनंती करतात. भगवंत, ती जरी तुमची मावशी असेल किंवा कोणी पूर्वाश्रमीची असेल, परंतु आज ती इथपर्यंत पायी चालत आलेली आहे. तिच्या पायाला त्रास झालेला आहे, पायातून रक्त निघत आहे. तिचे जेवढे कपडे आहेत तेवढे बघा कसे झालेले आहेत. आणि ते आज या ठिकाणी आले. कुठल्याही परिस्थितीत त्यांना तुम्ही असं भेदभाव करू नका. आनंद सांगतो तर भगवंत सांगतात आनंदला कमी कुठलाही भेदभाव करीत नाही. परंतु ठीक आहे तू म्हणतो म्हणून मी या महिलांना प्रवर्तित करतो. बघा त्यावेळेस 2500 वर्षापूर्वी स्त्रियांना जो अधिकार दिला असेल माणसाच्या बरोबरीचा, तर हा भगवान सम्यक संबुद्धांनी दिलेला आहे. आणि त्यावेळेस आईला प्रवर्जित करतात. म्हणजे बघा एक माता आहे, एक आई आहे आणि एक मुलगी होते ती. ज्या वेळेस सिद्धार्थ सम्यक संबुद्ध तिला प्रवर्जित करतात तर ती कोण होती? त्यांची मुलगी होती. म्हणून त्या टायमाला जे म्हटलेलं आहे ना, एक गाणं पण आहे, प्रजापती माता करीते गौतमाची म्हणधरणी, पदराला त्या पसरुणी माथा ठेवी तसे चरणी. असा पुत्र तू गुणवाण कसे जगावे तुझ बीण. माय पिता जे महान त्यागियले गौतमान, त्यागियले गौतम. अशी ही प्रजापती माता, ही साधी नाही. त्यावेळेस जो न्याय दिलेला आहे 2500 वर्षापूर्वी त्या सम्यक संबुद्धांनी दिलेला आहे. या पौर्णिमेला अनेक अशा घटना होऊन गेलेल्या आहेत. आणि भगवान बुद्धाच्या धम्मामध्ये सर्व जेवढ्या पौर्णिमा आहेत त्या पौर्णिमेला खूप महत्वाची कामं झालेली आहेत. राजा प्रसेनजीत हा राजा आहे, त्यालाही कळतं का नाही भगवंताचा धम्म हा सर्वात महान आहे, श्रेष्ठ आहे. आणि तो पण भगवंताकडे येतो आणि एक उपासकाची दीक्षा घेतो. ती दीक्षा घेत असताना भगवंत त्याला सांगतात का तू जो हा राज्याचा कारभार आहे हा सांभाळतोस, पण हा कसा सांभाळायला पाहिजे, असे अनेक गोष्टी त्या प्रसेनजीत राजाला सांगतात. प्रसेनजीत राजाला सांगतात माणूस जो आयुष्यामध्ये जे कर्म करतो, चांगले बरे वाईट कर्म, ते त्याच्या पाठीमागेच असतात. चांगले कर्म जर केले तर ते त्याच्या पाठीमागे असतात. जसे गाडीच्या चाकामागे गाडीचे चाक जसे उमटल्या जातात तसे ते चांगले कर्म असतात. वाईट कार्य केले तर वाईट कर्म त्याच पद्धतीचे असतात. तर तू आयुष्यामध्ये सर्व चांगले कर्म कर. हा उपदेश भगवंत त्या राजा प्रसेनजीतला करतात. त्याला सांगतात राज्याचा कारभार हा इतका सुरळीत चालला पाहिजे का सगळ्यांना कोणालाही दुःख झालं नाही पाहिजे. लहान मोठं कोणी नाही, सर्व समान आहे. तू जरी राजा आहे पण एक उपासक म्हणून तू कार्य कर आणि ह्या राज्याची प्रगती कर. हे भगवंत त्यावेळेस 2500 वर्षापूर्वी आजच्याच पौर्णिमेला त्यांनी हे सांगितलेलं आहे. असे अनेक महान कामं भगवंतांनी पौर्णिमेच्या प्रत्येक पौर्णिमेला दिलेले आहे. आज आपण आवरे दादांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त ज्याला कोणाला नातेवाईकाला त्यांना भावपूर्ण आदरांजली श्रद्धांजली अर्पण करायची असेल त्यांनी या ठिकाणी येऊन आदरांजली श्रद्धांजली अर्पण करायची आहे. मी माझ्या साळवी कुटुंबियाच्या वतीने भारतीय बौद्ध महासभा नाशिक जिल्हा संस्कार विभागातर्फे त्यांना भावपूर्ण आदरांजली श्रद्धांजली अर्पण करतो. आणि ज्याला कोणाला या ठिकाणी आदरांजली अर्पण करायचं असेल सर्व घरातलेच आपल्या सर्वांच्या वतीने मी या ठिकाणी दादांना भावपूर्ण श्रद्धांजली आदरांजली करतो. बनते वरदान दे ना, ते द्यायचं ते. भूकची वेळ झालेला आहे, सगळं भूक लागलेली आहे, माझं भोजन झालेलं आहे. आदर्शांना संपूर्ण विश्वाला शांततेचं करुणेचं मल्टी संदेश देणारे महाकारुणिक सम्यक संबुद्ध
यांच्या बुद्ध धम्म संघ या महान तीर्थाला प्रथमतः किंवा वंदन पंचांग प्रणाम. ज्यांनी या धम्माच्या प्रसारासाठी आपल्या विभक्त्यातून ऐश्वर्याचं सुख त्यागून भगवंताच्या त्यागाचं जीवन स्वीकार करून जीवन प्रदान करून धम्माचा प्रसार केलेला आहे. जो भिक्षू संघ अनंत पदाला पोहोचलेला आहे, बोधिसत्वाच्या पदाला पोहोचलेला आहे. अशा संपूर्ण आदरणीय वंदनीय भिक्षू संघाला भिक्षू संघ भगवंताच्या सन्मार्गावर भगवंताच्या शीलाच्या मार्गावर, भगवंताच्या समाधीच्या मार्गावर, भगवंताच्या शीलाच्या मार्गावर, भगवंताच्या प्रज्ञेच्या मार्गावर आरूढ राहून धम्माचा प्रसार अशा आदरणीय भिक्षू संघाला मी किंवा वंदन करत आहे. बहुजनाचे उद्धार करते भारतीय राज्यघटनेचे एकमेव शिल्पकार बोधिसत्व परम पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या थोरमान धम्मकार्यास स्मरण करून त्यांच्या संपूर्ण कार्याला माझे जीवन अर्पण करून तमाम बौद्धांचे मातृसंस्था भारतीय बौद्ध महासभा मातृसंस्थेचे अधिकारी माझे श्रामनेर बौद्धाचार्य केंद्रीय शिक्षिका वर्ष केंद्रीय शिक्षिका माझी श्रामनेर त्याचबरोबर समता मेजर सैनिक ऑफिसर या सर्वांना मंगल कामना व्यक्त करून संपूर्ण आंबेडकर परिवाराला सुद्धा मंगल कामना व्यक्त करून या ठिकाणी आवारे परिवाराने आवारे दादांच्या स्मृती दिनानिमित्ताने मला भोजनाचं आमंत्रण दिलेलं आहे. त्या भोजनाचं आमंत्रण स्वीकार करून मी तर पाचारण झालेलं आहे. या स्मृती दिनाच्या निमित्ताने उपस्थित असलेले भारतीय बौद्ध महासभा संस्काराचे प्रमुख आपले केंद्रीय शिक्षक बौद्धाचार्य रत्नाकर सावे सर त्यांना सुद्धा मंगल कामना व्यक्त करू आणि संपूर्ण आवारे परिवार आणि आवारे परिवार संपूर्ण कुटुंब संपूर्ण नातेवाईक दोन सतेश्वर मित्रमंडळी गावकरी सहकारी पदाधिकारी या सर्वांना मंगल कामना मी व्यक्त करतो. त्यावेळेस आपण 3 वेळेस साधुकार द्यायचं हे आपण शिकलो पाहिजे. आता दिदी झालेली आहे. समजा पूरक माईने मला 15 दिवसापासूनच निरोप दिलेला आहे, आमंत्रण केलेलं आहे की बंतीजी दावर दादांच्या स्मृती दिनानिमित्ताने आपणास भोजन खाण्यास मी आमंत्रित देत आहे, त्याचा आपण स्वीकार करावा. असे अनेक दिवस निघून गेले आणि तो दिवस 7 तारीख मी सांगितली. ते म्हणतोय 14 तारीख, पण मी काय सांगितलं 7 तारीख. आणि 7 तारखेला पौर्णिमा आहे असं मला माहिती नव्हतं. आता हा कार्यक्रम 14 तारखेला जाणार होता, पण मी त्यांना काय सांगितलं 7 तारीख. त्यांच्या लक्षात नाही का पौर्णिमाच आहे आणि त्या दिवशी पौर्णिमा आली. म्हणजे जो काही दादा आपल्या जीवनामध्ये जेवढे वर्ष जगतो, म्हणजे किती वर्ष जगला याला काहीच मत नाही, पण कसं जगला या सर्वांना काय आणि महत्व आहे. त्यांचे एवढे कुशल कर्म असतील, कळत न कळत 7 तारखेला ठरवून त्या 7 तारखेला पौर्णिमा आली. म्हणजे माणसाने केलेले काय कुशल कर्म आहेत, पुण्यकर्म आहेत. ह्याच पुण्यकर्माला जी व्यक्ती पुण्यकर्म करतो त्याच व्यक्तीला हे पौर्णिमा लाभत असते, आता लवकर लाभत नाही. तर अतिशय मला सुद्धा आनंद झाला. आणि त्याच्यानंतर परवाकडे आपले दिव्य परिवार आहे, त्या दिव्य परिवाराची एक माताजी आणि सगळ्या लीन झालेली आहे. तिकडे मला गॅरंटी होती मी तिकडे जाणार, किंवा ती मला आमंत्रित करते असं मला काही गॅरंटी होती. तरी सुद्धा त्यांनी तिकडे आमंत्रित केलंय. सर तुम्ही सर्वांनी पाहिलेलं आहे, यांच्यावर फोनवर फोन आले की तुम्ही बेंतीजीला तिथे उपस्थित करावं, म्हणून मला तिथे जावं लागलं. पण भोजन हा तुमचा महत्वाचा होता. तुमचा भोजन टाळूमध्ये जर तिकडे गेलो असतो तर माझ्या हा भोजनाला कार्यक्रमाला काही महत्व राहिला नसतं. कारण की प्रथमतः तुम्ही मला भोजनाचं आमंत्रित केलं. भगवंताने सांगितलेलं आहे पहिला भोजन हा कुणाचाही असो, तो गरीबाचा असो, मध्यमवर्गीयाचा असो, श्रीमंताचा असो, श्रेष्ठीचा असो, धनवानाचा असो, तो कोणाचाही असो, ज्यांनी प्रथमतः पहिला भोजन आमंत्रित केलं त्याचं पहिलं भोजन स्वीकार करून पुढच्या विधीला आपण प्रवास करायचा आहे.
आणि जर तुमचा भोजन मी स्वीकार केला नसता, ग्रहण केलं नसतं आणि मी तिकडे जर निघून गेलो असतो तर ह्या कार्यक्रमाला काही महत्व राहिला नसतं. मग मी कोणाला स्वीकार केलं? धनाला स्वीकार केलं. याचा अर्थ होतो मी धनाला महत्व देत नाही, तर माणुसकीला, मानवतेला, नातेवाईकांना, नात्यांना सर्वात जास्त मी काय देतो? महत्व देतो. धन संपत्ती हे सळणारी आहे, कुजणारी आहे, हरवणारी आहे, पडणारी आहे, हरून जाणारी आहे, लुटणारी आहे. पण नातं जो आहे त्याच्या प्रकारचा नाही. म्हणून आपण संपत्तीपेक्षा आपल्या नात्याला सर्वात जास्त महत्व देऊ, त्याला मान सन्मान आपण दिलं पाहिजे. तरच आपल्या जीवनामध्ये आपण यशस्वी प्रदर्शित होत नाही. तर माणसाचा सर्वात मोठा रोग म्हटलं तर भूक आहे. माझी भूक तृप्त झाली, शांत समाधानी झालेली आहे. 2:45-3 वाजता झालेली आहे, तुम्हाला भूक लागलेली आहे आणि तुमचं मन सुद्धा त्या भुकेकडे वळालेलं आहे. तुमची मानसिकता आहे किंवा नाही मलाही माहिती नाही, परंतु भिक्षू जीवन आहे. भगवंताने सांगितलं चरत भिकेवे चारिक बहुजन हिताय बहुजन सुखाय लोकानु कंपाय अत्ता हिताय देव मनुष्यनानक. म्हणते तुम्ही जा चारिका करा, बहुजनाच्या हितासाठी, मंगलासाठी, सुखासाठी तुम्ही धम्माचा परस्पराने प्रसार करा. नुसतंच विधी घेऊ नका, नुसतंच गाता म्हणू नका, नुसतंच भोजन ग्रहण करू नका, तर त्याच्याबद्दल त्यांना तरी काहीतरी द्या. मग आमच्याकडे देण्यासारखं काय आहे? का धन आहे का? संपत्ती आहे का? किंवा एखादं सोनं नाणं आहे का? माणिक मोती हिरे आहेत का? याच्यापैकी आम्हाला आमच्याकडे देण्यासारखं काही नाही. पण याच्याही पेक्षा महत्वपूर्वक, ज्याला महत्व आहे त्याच्यापेक्षा महागडं, ज्याच्यापेक्षा महाग कोणीच गिनती करू शकणार नाही, कोणी किंमत करू शकणार नाही, असं भगवंताचं महाधनाचं धम्म या हे कोणाकडे आहे? भिक्खूकडे आहे. पण तोच भिक्खू ते तुम्हाला देत असतो. आणि तुम्ही जर समजा श्रद्धापूर्वक, शांतपणाने, श्रद्धाबलाने, विश्वासाने, एकाग्र चित्ताने जर तुम्ही श्रवण केलं आणि श्रवण करून आचरण करण्याचा प्रयत्न केला तर तुमचे संकट आहेत, दुःख आहेत, वेदना आहेत, अडचणी आहेत, रोग आहे, महारोग आहे, हा मुक्त झाल्याशिवाय राहणार नाही. आणि तुम्ही जर समजा श्रद्धापूर्वक श्रवण केलं नाही किंवा त्याचं आचरण केलं, ऐकलं पण आचरण केलं नाही, पालन केलं नाही, त्या पद्धतीने जीवन जगलात नाही, तर येणारा संकट दुःख कधी तुमचा नाहीसा होणार. धम्म हा शिलावर आधारित आहे. आचरणो परमो धम्मो, आचरणो परमो धम्मो. भगवंताचा संपूर्ण धम्म हा आचरणावर आधारित आहे, शिलावर आधारित आहे, नीतीवर आधारित आहे, सदा साराच्या मार्गावर काय आधारित आहे. ह्या मार्गाने जर आपण जीवन जगण्याचा आपण प्रयत्न केला नाही, एक बौद्ध म्हणून आपण कधीच गणल्या जाणार नाही. मग बौद्ध कोण असतो? बौद्ध कोणाला म्हणावं? जो पंचशिलाचं काय करतो? आचरण करतो. जो अष्टशिलाचं आचरण करतो, जो दशशिलाचं आचरण करतो, पालन करतो, दान पारणिका करतो, ज्यांच्याकडे भगवंताच्या रत्नावर अतिशय आनंदपूर्वक, श्रद्धापूर्वक, सत्पूर्वक श्रद्धा आहे, विश्वास आहे, त्याचबरोबर तो त्याच्याकडे श्रद्धा आहे, विश्वास आहे, समाशीलता आहे, संयम आहे, आपुलकी आहे, जिव्हाळा आहे आणि दान प्रवृत्ती आहे. काय आहे? दान प्रवृत्ती आहे. समाज जोडण्याची प्रवृत्ती आहे, नातं गोतं जोडण्याची प्रवृत्ती आहे, त्याच्याबरोबर आपला मित्रता सुद्धा जोडण्याची त्याच्या काय प्रवृत्ती आहे आणि तोडण्यापेक्षा जोडण्याची प्रवृत्ती आहे, समाजसिद्धीची प्रवृत्ती आहे, त्याला बौद्ध म्हणतात. बाकी कोणाला बौद्ध म्हणत नाही. एखादा रागावला असेल, एखादा द्वेषाने बोलला असेल, एखादे मारलं असेल, ही सहनशीलता त्याच्याकडे असेल आणि त्या तो क्षमा करत असेल आणि क्षमा करून त्याला प्रगतीचा मार्ग आशीर्वाद देत असेल, त्यालाच म्हणतात बौद्ध. म्हणजे आपण पंचशिलाचं आचरण केलं पाहिजे. जर पंचशिलाचं आचरण केलं नाही तर आपल्या जीवनामध्ये आनंदाचा ऐश्वर्याचा जो मार्ग आहे तो कधी निर्माण होणार नाही. म्हणून आपण पंचशिला काय केलं पाहिजे? आचरण केलं पाहिजे. म्हणजे पंचशील काय आहे हे तुम्हाला माहिती असले पाहिजे. आहे किंवा नाही तुम्हालाच माहिती आहे किंवा
नाही हे तुम्हालाच माहिती आहे, परंतु आपण पंचशीलाचं काय केलं पाहिजे, आचरण केलेच पाहिजे. हा धम्माचा पहिला पाया आहे. तर हा आपण घर बांधतोय, बिल्डिंग बांधतोय किंवा बंगला बांधतोय, हा बंगला बांधताना प्रथम आपण काय करतोय, पाया. हा पाया जर मजबूत असेल तर तुमची 10 मजली बिल्डिंग कशी राहील, मजबूत उभी राहील. किती पाऊस झाला, किती वारा आला तर तो फाळणार नाही आणि पडणारही नाही. जसं तुमचं बौद्ध धर्माचं आचरण करत असताना तुमचा पंचशीलला पाय हा पक्का असेल तर तुमच्या काया वाचा मनाने कधीही अकुशल कर्म घडणार नाही, होणार नाही आणि कधी तुमच्या जीवनामध्ये दुःख निर्माण होणार नाही. म्हणून पंचशीला पाया कसा असला पाहिजे, मजबूत पक्का हा असला पाहिजे. तर सांगायला गेलं तर भरपूर काही आहे. तर छोटीशी कर्म, भगवंतांनी कर्म सिद्धांत सांगितलेला आहे. तुमच्याकडे भरपूर ज्ञान आहे, भरपूर ज्ञान आहे, भरपूर तुमच्या बोधी आहे, पण छोट्याच्या अकुशल कर्माने त्या ज्ञानाला महत्व राहत नाही, शिलाला मार्ग राहत नाही, किंवा समाधीला सुद्धा काही मार्ग राहत नाही, महत्व राहत नाही. जसं तुम्ही कर्म करणार आहे तसं तुम्हाला फळ मिळणार आहे. जशी करणी वैशी भरणी. जसं कराल तसंच भराल. इथंच कर, इथंच भर, इथंच मर, स्वर्ग नाही वर. स्वर्ग वर आहे का? स्वर्ग वर्ग काही वर नाही, सर्व खालीच आहे. उत्तम सोप्या भाषेमध्ये म्हटलं तू उत्तम कर्म म्हणजे स्वर्ग आहे आणि वाईट कर्म म्हणजे नरक आहे की नाही? जसं तुम्ही कर्म करता तसं तो तुम्हाला फळ मिळतो. छोटीशी कहाणी, जास्त वेळ नाही घेता, जास्त तुमची मानसिकता असेल तर सांगतो, तुमची मानसिकता असेल तर सांगतो, नाही तर मी येत आहे त्याचा आपण स्वीकार करून परिवाराच्या वतीने दुःखपत्तानी दुःख भयपत्ताचे भया शोकपत्तानी शोकांत देती पाणी नो एकावताचा मी संपदन सर्वदेवानं सर्व संपत्तीचे दान सदस्य रत्न सर्वदा भावना गणपती देवतांचा कातून देवता बलपत्ता पशनाच्या बल भूमाता देवानागा माहिती कापू यंत्रंगानुमूर्ती रखंत बुद्ध शासन किर रखंत धम्मदेशित अंकिर संगपरंती सभी जीव जंतु सबरोगो विनाशातो माते भवंतरा सुखी दे काय को. या दानाच्या प्रभावाने परिवाराच्या कुटुंबाच्या मुलाबाळांच्या आईवडिलांचे मंगल हो. पौर्णिमेच्या तंत्रप्रमाणे सलाभ जीवनात सुखात भवतु सर्वमंगलम भवतु सर्वमंगलम